16वा आणि 16व्या अध्यायामध्ये भगवंताचं ज्ञानोबरायांच्या आज वारी आहे, परत वारी माऊलींची. आणि चातुर्मास करण्यानंतर भगवंताला माऊलीनं माझ्यासोबत बोलत एक आश्वासन घेतलं भगवंतानं की देवा तुम्ही माझ्यासोबत या, आनंदित राहा. हे समाधीतलं शेवटचं वचन भगवंतानं दिलं माऊलींना आणि माऊलींचं वचन पांडुरंगाने स्वीकारून आज भगवंत पांडुरंगा पंढरपुरात नाहीत, आळंदीमध्ये ज्ञानोबारायासोबत राहतात. म्हणून हिला ज्ञानोबाची परतवारी म्हणतात. ही एकादशी माऊलींची आहे. माऊली आणि पांडुरंग एकच आहेत, पण त्या पांडुरंगानं अवतार घेऊन जेव्हा ज्ञानेश्वरीसाठी त्याने देह धारण केला, ज्ञानोबाने पांडुरंगाने सॉरी त्या देहाचं नाव ज्ञानोबा आहे. कारण ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वर, त्याला नाव नसतं, पण ते ज्ञान जगाला वाटण्यासाठी जे देहाला धारण केलं त्यांचं नाव ज्ञानोबा. ज्या ज्ञानामध्ये बुद्धी जातच नाही आणि अज्ञान टाकतच नाही, त्या जीवाला मी कोण माहीतच नाही, त्यांना ज्ञानेश्वरीच्या ओळीकडे यावं आणि स्वतःला स्वतः पाहावं, जीवन मुक्त बनावं, आपल्या सुखाला भोगावं आणि देहभावातून निघावं. ह्या दृश्य जगताला जे आपण सत्यत्व दिलं ते बंद करावं. ज्ञानेश्वरी सखोलय, माऊलीची ओळी आहे. तुम्हाला ज्ञान देते, सुख देते. ज्या जीवाला सुख माहित नाही, दुःख संपत नाही, देहभान टाकता येत नाही, बुद्धीचं आवरण जात नाही, मन शांत होत नाही, ते ज्ञानोबाच्या जीवाला सुखी करतात, सुखात आणतात आणि त्या बुद्धीला सुखरूप करतात. त्याला म्हणतात ब्रह्मरूप. अगोदर बुद्धी देहरूप आहे, ती जडाला माझं म्हणते आणि जडामध्ये थांबलेली असते, पंचमहाभूतामध्ये विराजमान असते. तिचं नाव उपाधी. त्या उपाधीचा संबंध केलेली बुद्धी अविद्येत आहे, म्हणून दुःखात आहे. आणि हे दुःख ब्रह्मज्ञानाने जातं, कर्माने नाही. दुःखाचा नाश ब्रह्मज्ञानानं होतो. दुःख अविद्येच्या पोटातून येतं आणि मन अविद्येतच राहतं, पण अविद्येचा नाश कर्मानं नाही, अंतरंग ज्ञान होतं, ब्रह्मज्ञान. ओळीचं महत्व काय, ओळीचं फल काय, ओळीची शक्ती काय, ओळीचा प्रभाव काय आणि ओळी देते काय, ह्याच्या 2 मिनिटं बघू आपण. ओळी ही ज्ञानेश्वरीची ओळी. त्याच्यामध्ये 18 पुराण, 6 शास्त्र, 4 वेद एवढा गाभाई ओळी मध्ये. तैत्तिरीय पुराण, पद्म पुराण, मार्कंडेय पुराण, गरुड पुराण, हे नाना पुराण आहेत ना. 18 पुराण, 6 शास्त्र, 4 वेद. त्याचा सार म्हणजे गीता आणि गीतेचं रूपांतर म्हणजे ओवी. एक ओवी कळाली तर एवढे शास्त्र कळाले, एवढे पुराण कळाले. म्हणून गीतेच्या श्लोकात जे कृष्ण परमात्म्यानं मुखातून जेव्हा गीता बाहेर काढली तर ती उपनिषदातून आली आहे. उपनिषदसु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे पुरुषोत्तम योगे पंचमदश अध्याय आपण पाठ करून बोलतो, उपनिषद म्हणतो. पण गीता ही उपनिषदून आली हे माहित नसतं. उपनिषद भरपूर तुम्हाला सांगितलं ना आता की 18 शास्त्र आहेत, 16 पुराण आहेत आणि 4 वेद आहेत. त्याचा सार म्हणजे गीता आहे. आणि गीतेचा ते निरूपण केलं, गीतेच्या श्लोकाचा भावार्थ विचाराद्वारे जगाला दिला ते ज्ञानोबा. आणि त्यांची आज एकादशी परतवारी आनंदीची. त्या माऊलीचं दर्शन इथं बसून घ्यायचं, कारण माऊली कुठं नाही असं नाही. माऊली म्हणजे एक परमस्थान, माऊली म्हणजे ज्ञान, माऊली म्हणजे सुख, माऊली म्हणजे एक
आपलं आपलं रूप, जीवाचं खरं रूप, त्याचं नाव माऊली. जी बुद्धी देहरूप आहे ना ती ब्रह्मरूप होती, आत्मरूप होती. आत्मा आणि ब्रह्म एकच आहे. आत्मा आणि ब्रह्म एकच आहे. मग आत्मा आणि आपण दोन नाही, आत्मा आणि ईश्वर दोन नाही, आत्मा आणि ईश्वर दोन नाही. पण ते तुम्हाला समजत नाही म्हणून गीतेला यावं लागलं. बुद्धीच्या भ्रमाला पुसण्यासाठी, बुद्धीचा भ्रम त्याचं नाव अज्ञान. त्यांचं मंदिर. बुद्धीतला भ्रम म्हणजे जीवभाव. आणि ते जीवभाव जेव्हा असतो जिवंत, तेव्हा जगताला स्थान आहे, जगताचं दर्शन आहे, आणि जगताला सत्यत्व आहे, जगताचं अस्तित्व आहे. पण जेव्हा जगताचं अस्तित्व संपत, परमात्म्याचं जाणीव सुरू होती. देहाची जाणीव आहे आपल्याला, तुम्हाला आम्हाला. ही बंद होणं म्हणजे ज्ञान आहे. वृत्ती देहात रमणं म्हणजे अज्ञान आहे. वृत्तीला भगवंत कळणं म्हणजे ज्ञान आहे. भगवंत कर्मानं कळत नाही हे लिहून ठेवायचं हृदयात. फुलवानं आरती करणं कर्म आहे, आणि भगवंताला बुद्धीने स्पर्श करणं हे ज्ञान आहे. हे वेदाचं चिंतन आहे. हे गीतेचं एक महाफल आहे, महान फल आहे, रहस्य आहे गीतेचं, की ज्यामध्ये बुद्धी भगवंताची त्याचा आकार होती. हा परमार्थ उत्तम आहे, श्रेष्ठ आहे. आणि त्याच्या अलीकडचा कर्म त्याच्या अगोदरच आहे. कर्माला ओलांडून जेव्हा ज्ञानमय होती बुद्धी, ती भगवंतासोबत असते, देहासोबत नसती. म्हणूनच ज्ञान कळत नाही, आणि ज्ञान लोक सांगत नाहीत, आणि ज्ञान वाटायला कोणी रिकामं नाही. कारण परमार्थ पैशाने वाटलेला आहे. म्हणून तिथं ज्ञान नाही, वेद नाही, सरस्वती नाही, कुछ नाही, कारण मार्केट झालेलं आहे. तुम्हाला रोज सांगते त्याबद्दल मी. जिथे परमार्थाचं मार्केट आहे तिथं अविद्या ब्रह्मविद्या नसते, सरस्वती येत नाही, वेद तिथं थांबत नाही, व्यास तिथे बोलत नाहीत, आणि तिथं बुद्धीला मी कोण कळत नाही. म्हणून मार्केट पाशी ज्ञान नाही. मग ज्ञान कुठे? निरपेक्ष अवस्था, ज्या ठिकाणी पैसा चालवलेच नाही, ज्या हृदयामध्ये भगवंताला जाणण्याशिवाय काही माहितच नाही, ज्या बुद्धीला भगवंताला जाण्याचं आणि भगवंत बनायचं आणि हृदय भगवंताला अर्पण करायचं, त्याचं नाव गीता. मग 30 ओवी 16व्या अध्यायापर्यंत आपण आलो. देवी संपत्ती, असुरी संपत्ती. जेव्हा आपण भडकतो, क्रोधात राहतो, लोकाला फडाफडा बोलतो, लोकांचे मन दुखवतो, स्वार्थ करतो, आणि आपला मतलब साधण्यासाठी व्यवहारामध्ये वाईट वागतो, ते असुरी संपत्ती. त्याच्यावर वर्णन आज देवी संपत्ती सांगितली 26 गुणाने तुम्हाला. आतापर्यंत आपण 200 ओळीपर्यंत आलो. देवी गुणाचं वर्णन झालं, हृदय पावन केलं, श्लोकाचं भान आलं, गीतेचं ज्ञान मनाला झालं, मन माऊली माऊली झालं. मन माऊलीपाशी गेला, साधी भाषा आहे आपली. मन नात्यापाशी जाणं वेगळं, मन देहाला शिवणं वेगळं, मनामध्ये विकार उत्पन्न होणं वेगळं, आणि मन गीतेमध्ये थांबणं वेगळं. मनाला ओवी करणं वेगळं, आणि मन अध्यात्मामध्ये प्रवेश मनाचा होणं वेगळं. हे कळत नाही भाषा लोकांना, परिभाषा. अध्यात्माचा जेव्हा प्रवेश होतो बुद्धीमध्ये, तेव्हा ती भगवंतापाशी जाते बुद्धी, तोपर्यंत नाही. हे आमची माऊली सांगते की अध्यात्म विद्या म्हणजे काय? वेदाचं आकलन करणारं हृदय आणि गीतेचा बोध प्राप्त करणारं हृदय म्हणजे मनबुद्धी. ही देहाला माझं म्हणत नाहीत. देहातून अलग होणारं ज्ञान गीतेचं, देहाचा बात करणारं ज्ञान गीतेचं, जगताचं अस्तित्व संपवणारं ज्ञान गीतेचं, ईश्वराचं आणि बुद्धीचं मिलन करणारं ज्ञान ओवीचं, आणि मी कोण हे समजणारं ज्ञान वेदाचं. आणि ते रहस्य आमच्या माऊलीनं आमच्या हातात दिलं बुद्धीच्या. म्हणून तर ज्ञानेश्वरी कळत नाही, ज्ञानेश्वरी सांगणारा मिळत नाही. नाही मिळत, तू खोलून बघा. पण ओवीचं ज्ञान, गीतेचं ज्ञान, अध्यात्माचं ज्ञान, मोक्षाचं ज्ञान
हे नाही भेटत. हे मिळतं आमच्या गुरुजी रंगनाथ महाराज परभणीकर. 100 वर्षाचा काल अध्यात्मामध्ये घातला, साधकाला संजीवन केलं, वेदाचं ज्ञान हृदयात भरलं आणि त्यांना आयुष्य ब्रह्मचर्य पालन करून फक्त ज्ञानासाठी जगले आमचे गुरुजी. फक्त ज्ञानासाठी. खडखडीत वैराग्य, ज्वलंत वैराग्य. न प्रॉपर्टी, न पैसा, न जागा, न बँक, न खातं, काहीच नाही गुरुजींना आमच्या. नव्हतंच काय. म्हणून निरपेक्ष म्हणजे गुरुजी, ज्ञानाचा सागर म्हणजे गुरुजी, मोक्षाचं दान देणारे म्हणजे गुरुजी, वेदाचं चिंतन म्हणजे गुरुजी आणि अध्यात्माचं रोप म्हणजे गुरुजी, ज्ञानाची ज्योत म्हणजे गुरुजी आणि सुखरूप करणारी बुद्धीला म्हणजे आमचे गुरुजी परभणीकर. त्यांचा लाभ आम्हाला झाला. अलभ्य लाभ म्हणतात. तो कसा आहे? असुर संपत्तीतून बघू. अध्याय 16वा. निर्वाळुनी कनके, कनक म्हणजे सोना, शुद्ध सोनं घेतलं. भरीला गांगे पियुखे, पियुक म्हणजे कलश, अमृत. भरीला कशाने भरला? कलश. सोन्याचा कलश केला, सुंदर सोनं घेतलं शुद्ध. निर्वाळुनी कनके. मग काय म्हणे माऊली? भरीला गांगे पियुखे. मग त्यानं काय म्हणले माऊली? ऐका, खूप सुंदर चिंतन आहे. ओबी नंबर 198 आहे. 97 लिहिले मी, तुम्ही सांगितलं मला 197. तर शुद्ध सोन्याचा कलश तयार केला, त्याच्यामध्ये गंगा भरली. गांगे म्हणजे गंगा, पियुके अमृत. तया कलशाची या सारिके शौच असे. बघा, मग सोन्याचा कलश आहे, त्याच्यामध्ये गंगा भरली, अमृत टाकलं मध्ये, मग तो कलश शुद्ध झाला. तसं तुमचा हृदयाचा कलश शुद्ध करायचा, मनबुद्धी चित्तांकाराचा. ज्यावर त्याने ते हृदय घाण केलं ना, त्याला शुद्ध करायचंय. तर कसं करायचं सांगतात माऊली. तया कलशा सारिके शौच असे. बघा, त्या सोन्याच्या कलशासारखा हृदयरूपी कलश स्वच्छ बनवायचा आपल्याला. ऐका आता. जे अंगी निष्काम आचारू, जीवी विवेक साचारू, तो सबाह्य घडला आकारू शुचित्वाचा. जो सबाह्य घडला आकारू शुचित्वाचा, हा जो घट आहे ना हृदयरूपी, त्याच्यामध्ये विवेकाला उत्पन्न करायचं. जसं त्या सोन्याच्या कलशामध्ये गंगा टाकली, अमृत टाकलं, तर तो कलश बनला. तसं या हृदयामध्ये, हृदयरूपी घटामध्ये तुम्हाला बुद्धिरूपी विवेक तयार करायचा आणि अविवेकाला सोडायचं. अविवेक म्हणजे काय? देह माझा, देह मी, ती अशुद्ध भावना आहे. मग ती अशुद्ध भावना भस्म करण्यासाठी जेव्हा संतांच्या संगतीमध्ये अध्यात्माचा लाभ होतो मनाला आणि कळतो परमात्मा बुद्धीला, अध्यात्माचा लाभ मनाला आणि कळतो परमात्मा बुद्धीला, त्याला म्हणतात अध्यात्माचा लाभ झाला. विवेक म्हणतात. विवेक, विवेकानं सार आणि आसार कळतो. आसार म्हणजे देह खोट मरणार नश्वर, त्या ठिकाणी बुद्धीचा संबंध असतो. पण जेव्हा सार परमात्मा कळतो, विवेक जागा होतो, ज्ञान प्रद्रूप होतं, वेद सोबत राहतो, संत तुम्हाला जागा करतात आणि तुमच्या बुद्धीला अज्ञानातून बाहेर खेचतात आणि त्या अज्ञानाला टाकण्यासाठी विवेकाचा तुमच्या हृदयात उगम करतात. त्याला म्हणतात विवेकाची उत्पत्ती बुद्धीमध्ये झाली. मग ते अंतःकरण शुद्ध झालं, आतून बी आणि बाहेरून बी. कसं झालं आपण डबल वाचू. ऐका आता. जे अंगी निष्काम आचारू, अंगी निष्काम कर्म करणार जे बुद्धी आहे, मी केलं नाही, ज्या कर्माचा संबंध बुद्धी धारण करत नाही, ज्या कर्मामध्ये मन थांबत नाही आणि ज्या कर्माचं फल अंतःकरण मागत नाही, त्याला म्हणतात निष्काम कर्म. त्या निष्काम कर्माची सुरुवात होती आणि बुद्धीला मध्ये विवेकाची उत्पत्ती होती. मग जीवी विवेक साचारू म्हणजे बुद्धी, अंतःकरण म्हणजे जीव म्हणले. जीवी विवेक साचारू, त्या बुद्धीमध्ये विवेकाची उत्पत्ती झाली, उत्पन्न झाला, प्रगट झाला.
तो सबाह्य घडला आकारू शुचित्वाचा. तो देह काय झाला आतून विशुद्ध आणि बाहेरून विशुद्ध. आपण कलशाची पूजा केली नर्मदेची, पण जर बुद्धी जर घाण असेल तर ते शुद्ध नाही, तुमचं कर्म नीट नाही. कोणाला पटव या न पटव, पण जेव्हा ज्ञानानं मन शुद्ध होतं, विवेकाचा जन्म होतो, अशुद्ध भावना निघून जाते, ही ज्ञानाची फलप्राप्ती. हे माऊलीचं उत्तर आहे की अशुद्ध मन असतं, वाईट भावना उत्पन्न होती, अविवेक असतो, अविवेकानं मन भरलेलं असतं आणि पापाची उत्पत्ती असते. तिथं पाप होत असतं त्या हृदयातून, इंद्रियातून, कर्मातून, कर्मेंद्रियातून आणि ज्ञानेंद्रियातून, दोन ठिकाणून पापाची उत्पत्ती आहे. ते अशुद्ध अंतःकरण. पण जिथं पाप वृत्ती संपत्ती ते शुद्ध अंतःकरण. ती शुद्ध कवा होता विवेकानं. आता ऐका, तो सबाह्य घडला आकारू शुचित्वाचा. आकार म्हणजे देहाचा. ते बुद्धी तो जीव आतून विशुद्ध बाहेरून विशुद्ध. आता चला, का फेडीत पापताप पोखित तिरीचे स्पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. गंगा जेव्हा वाहत 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 डोंगरा मला फोडून येते, त्याच्या प्रवाहानं डोंगर पण फुटतो, एवढं ती मोठ्या मोठ्याने आदळते पर्वतावरून. आपण आता नर्मदेमध्ये स्नान केलं आम्ही, आमच्या सोबतचे लोक आहेत ते, पण त्या नर्मदेमध्ये येणारे दगड खरबड खरबड खडबड, तर नर्मदेची एक शक्ती आहे. त्या खरबड धोंड्याला तिने मऊ केलं. मऊ तुम्ही दाखवा, गंगेचा गोटा खरबड एक तिने दाखवायचा, छोटी वाळू पण घ्या काढून हातात, पण ती गोल गोल मऊ 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 सॉफ्ट सॉफ्ट सॉफ्ट. कुणाची शक्ती? गंगेची. तशी आमच्या माऊलीची शक्ती आहे, जी खरबड अंत करणे, पाप अंत करणे, अविवेकी अंत करणे, त्याला सॉफ्ट सॉफ्ट करते. आमचे विवेक, आमचं ज्ञान, आमचा बोध, आमची माऊली, आमची गीता, आमची ओवी, ह्याच्यात ही शक्ती आहे. नर्मदेत ती शक्ती आहे, हे तर कळायला पाहिजे तुम्हाला लोकांना. बरोबर आहे? नाही बेटा, सगळेच आज्ञाने असतो आपण. आम्हाला काय कळत होतं, जेव्हा आपण त्यामध्ये गंगेत जातो तर आपण ओले होतो, मग ज्ञान गंगेत जातो तर बुद्धी शांत होती. ह्या गंगेनं अंग ओलं होतं आणि ह्या ज्ञान गंगेत गेल्यावर मन ब्रह्म होत. हे समजायला पाहिजे. हिची पण गरज आहे, ह्याची पण गरज आहे. हे शुद्धता, हे कर्म आहे आणि हे ज्ञान आहे. कर्मानंतर बुद्धीचा प्रवेश ज्ञानात आहे. असं आहे. म्हणून आपण एका ठिकाणी बसतो ना, आता हे दोन दोन जातात एका देवाला, हे आमच्या बाजूचे तिथंच बसतात त्या गाळातच. आणि मी स्पष्ट बोलते, मी कुणाला भीड वाट येत नाही, इथे भीत नाही कुणाला. मी लहान नाही, मोठा नाही, श्रीमंत नाही, गरीब नाही, एक रूप, सगळे ईश्वर. एकदा आपण त्याचं आपण दर्शन घेतलं, एवढी पावर नाही ना म्हणण्याची. नाही, जेव्हा जेव्हा आपण 10 पावरचा बल्ब लावतो आणि 100ची एलईडी लावतो, सारखा का? 100ची एलईडी म्हणजे ज्ञान आणि 10 पावरचं म्हणजे कर्म, दोन्ही पावरच आहे. पण 10ची ज्योत मी नसते, 12ला किती जाईल. पण आमचं एलईडी दादा बसून बघा, काही काही एलईडी, जुने एलईडी बघा. आम्ही घर बांधलं तर आमच्या माझ्या रूम होती तेव्हाच लावलेले. अजून होती, जेव्हा बुद्धी प्रवेश करते तर ती महाग कर्मात येत नसती, तो साधक असतो. म्हणजे संसारातच राहून ते संसारच करायचा, कर्म करायचे, तर तो पावन नाही, मुक्त नाही ह्या जन्मात. मग तुम्हाला ह्या जन्मात मुक्त व्हायचं नसेल, रिवर्स या. आम्हाला आम्ही जे आहे ते बोलतो, कारण तुम्हाला जर मुक्त व्हायचं नसेल, कर्मात राहायचं असेल, बंधन काढायचं नसेल, तर तुम्ही कर्मात मरा. आम्ही काहीच म्हणत नाही. गहू आनंद दळायचं का गहू खायचे? गहू आणणे म्हणजे कर्म आणि दळलं म्हणजे उपासना आणि पोळी म्हणजे चपाती. आता बघा कुठे तुम्ही ते गव्हात आहेत का चपातीत आहेत का कुठे बघा. हाती ना बरं, त्यांना पुढे जाता येत नाही, बुद्धी कमी पडते, ज्ञानाची शक्ती कळत नाही, हृदयाची भक्ती मिळत नाही, भगवंताचा सान्निध्य मिळत नाही, मी कोण हे कळत नाही, आणि ह्या देहातून भगवंताची प्राप्ती करण्याचा ध्येय त्यांचं पूर्ण होत नाही, कदापि नाही. म्हणून ते कर्मात राहतात. कर्मानंतर पुढची पारी उपासना, त्याची पुढची पारी ज्ञान आहे. हा, आनंदी म्हणजे आनंद आहे. माऊलीकडे गेलं ज्ञान प्राप्त करायचं. आज एखादं माऊली, मग माऊली ज्ञानात या म्हणतात.
कर्मातून बाजूला व्हा म्हणतात, देहबुद्धीला बंद करा म्हणतात, वेदाला नाश करा म्हणतात, जगत व्हा बंद करा म्हणतात आणि आत्मस्वरूपामध्ये शिरा म्हणतात. आहे आपलं काहीतरी इथं, आहे आत्मभाव, टाकला देवा, संपला विकार, काय कर्म 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 कर्म. अरे रामा नारायणा, त्या कर्मातून शुद्धता झाली, आता उपासनेत बुद्धी आली, ती प्रसन्न झाली, आता ती भगवंताला बिलगली ज्ञानानं. लागल ना, मुलगी मोठी झाली की आपण जन्मली की म्हणतो आता पूर्वी झाली बाबा, आनंद खुश आहे, माय बहीण झाली. जरा मोठी झाली बाप म्हणतो बाबा काढायला तिला बाहेर काढायची. बरोबर आहे ना, तुमचीच आहे, पण तुम्ही त्याला बाहेर काढायसाठी पैशाची तयारी करतात. तुमचंच अज्ञान आहे, त्याला बाहेर काढायसाठी पैसा लागत नाही त्यांना. मी त्या पुढे होतं घरामध्ये होता का, तसं आमच्या हृदयारूपी घरामध्ये अविद्या ठेवायला नाही, तिला बाहेर काढायला लागतं. तिला तुम्ही बाहेर काढता, तिला वर देतात, ती नांदती तिथं. कशी का बिना वराची ती, तसं त्या अविद्येला नाश करण्यासाठी ब्रह्मविद्या लागती, आणि तेव्हा बुद्धी ब्रह्मविद्येमध्ये जाती तर तिला परमात्मा पती मिळतो आणि तिथे नांदती. तर तुमची मुलगी जावा पाहिजे नांदती, तसाच परमार्थ आमचा वेगळा नाहीच आहे. माती कळत नाही सांगणारा बी कुणी नाही. या श्रवण करा, पोती वाचा, बाळाने करा, एवढंच मी तुम्हाला कळते. सांगण्यात असले नांगण्यात असलेच महादेवा खुशी आहे. बरोबर आहे का चूक आहे? ते म्हणते या बसा पाठ करा सहस्रनामाचे, जा मध्ये करायला सांग ना बाप्पा. गीतेच्या कथा भावात सांग, तुमच्या अंगात पाणी मिळेल पाणी बाबा. मग श्लोकाचा भाव सांगा, त्यालाच येत नाही, ती तुम्हाला काय माफी दिली का? म्हणून माझं बोलणं खरं म्हणतोच त्याच्या काय, पण ते भक्तीला कळते काय कोण आहे, काय होते, कोण बोलतोय माझ्यातून. मी नसते, व्यवस्थित असत. कधी कधी 40 मिनिटं डोळे बंद करून पाठायचो. आपल्या तपस्येची शक्ती असते ना, तुम्ही त्या शक्ती केली संसाराची का कमवायचं द्यायचं पोरांना आपण किती चला ऐका. जे अंगी निष्कामाचारू, जिवे विवेक साचारू, तो सभाय घडला कारू शुचित्वाचा. का फेवडू नका ताई, का फेडीत पापताप, ओखीत सरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे. जैसे बोलू नका प्लीज, गोवी खूप सुंदर आहे. आपण गंगेला, तुम्हाला गंगा सांगते काय करते ते. आपण केली पाप फेडती, अज्ञान नाही. अज्ञानाचा ना ब्रह्मज्ञानानच आहे, तर संघातूनच आहे, त्याच्या शक्तीतूनच आहे, संतांच्या कृपेतूनच आहे. अंतःकरण कृपा, गुरु कृपा, ईश्वर कृपा, ग्रंथ कृपा, या 4 कृपेशिवाय ब्रह्मरूप होण्याला आपली पात्रता होत नाही ना. हे शुद्ध केलं गंगेनं आपल्याला. आता गंगा शुद्ध जेव्हा करते, बुद्धी शांत होती, मोळ निघून जातं, पाप बंद होतं, पुण्य उत्पन्न होतं आणि संत दर्शन होतं, तर संगती होती, तेव्हा आपलं आत्मकल्याण होतं. भगवंत कल्याण नाही करत, संत व्हावं लागतं त्याला. ते म्हणतो ये परावृत बघ, मी बघतो तू बघ. अभिमन्यू मेला काय केलं? 5 पांडवाचे 5 पोरं मेले, काय केलं? कोणता जय येते कृष्णाचा जय कधे फक्त एक उरला, कोण? उत्तरेतला गर्भ. भागवत झालं सर होत. कारण की अंश धर्माचा झेंडा लावायचा होता आपल्या जगात, हिंदू धर्माचा. कोणी तिच्या गर्भात लावा, तो काय नाव त्याचं उत्तर नाही, तिचा मुलगा सुभद्रेचा ते आंधळ ते मेलं रानामध्ये, वनाला आग लागून मेले का नाही अरण्यात. एकतरी पुत्र उरला, अधर्माचं फळ. म्हणूनच आता मी काल तुम्हाला गाडी बोलले, जेव्हा मुली तुमच्या खांद्याला येतात, लग्न होतात तर बाजूला सरकारचे, त्याला कष्ट करायचे, मागं पुढे थांबवायचं, दुकानात थांबायचं नाही. दुकानात चिंतन खनन असं नामस्मरण, आपल्या पैसा तीर्थाला, दानाला, ब्राह्मणाला, गुरुला, वेदाला, मुक्तीला हे खर्च करायचा. 50 एकर वावर आहे का, चाळायचे का? तुम्हाला मुक्तीच नाही ना, ती वावर पोराला. तुम्हाला काय केटर द्यायचे पुन्हा मरताना, बसा घरी, तुम्हाला कळत नाही म्हणते पोरग म्हणतात. आता ऐका,
पाप ताप. गंगा कशी निघती वाहत वाहत, डोंगरातून निघती, दरीतून निघती, भेटते का? डोंगराला फोडती, दऱ्याला फोडती, कुठून वाट काढती, झप झप चालती त्या भागातला उद्धार करण्यास. त्या गंगेच्या काठावर लोक येणार, बाहेरचे येणार आणि कमीत कमी त्यांचं पाप तरी भस्म करणार. म्हणून ती स्वर्गातून खाली आलेली आहे, शंकर जटेत गेलेली आहे, संकोचित झालेली आहे, जटे बसली आणि पुन्हा इकडे तिकडे आली. आता ही नर्मदा, ती जटेतून नाही, समुद्राच्या पोटातून आहे, मार्कंड ऋषीच्या पातून आहे. दृढ प्रलय झाला, नर्मदा कधीच जाणार नाही, प्रलयात सुद्धा नाही. मार्कंड ऋषी आणि नर्मदा कधीच जात नाही, कधीच नाही, प्रलयात पण नाही. म्हणून महान श्रेष्ठ आहे. तसं 5 भाऊ असतात, खरे 5 मुले, पण पहिल्या मुलीने घर सांभाळलं असतं, लहान भावाला सांभाळलं असतं आणि लहान भाऊ डोक्यावर बसतो मोठ्याच्या पुढे. अरे 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 खोटे. जेव्हा मोठा आधी येतो ना, सगळं बघतो ना तू बाबाच्या हाताखाली आणि बिरकी बिरकी बोलायचं बाहेर. पण जे मोठ्याने केलं ते लहानानं नसतं केलेलं. फक्त जाणीव ठेवायची भावाने भावाची. कमीत कमी सुना तरी वेगवेगळ्या मुले एकत्र असावे. जसे माझे मुलं दोन्ही एकत्र, दोन्ही एकत्र आहेत आम्ही तिघं. फेडीत पाप ताप, पोखित तरीचे पादप. बघा, पोखित तरीचे पादप. तिरची म्हणजे काठ. गंगेच्या काठावर उगवलेले झाड पण तिच्या पानानं वाढतात. बघा, पोखित तिरीचे पादप. तीर म्हणजे काठ, पादप म्हणजे झाड. गंगेच्या काठावर तिच्या पाण्यानं ते झाड पण वाढतात आणि निसर्गाची शोभा वाढती आणि झाडाला पण ती जगवती. पण गंगा म्हणते का माझं झाड आहे म्हणून? नाही म्हणत. माझ्या पानावर झाड वाढलं कधीच म्हणत नाही ती. तसंच आहे, भगवंत सगळ्या जगाला मध्ये आहे, त्याच्यामुळेच आपण आहेत. पण तो म्हणत नाही माझ्यापाशी जगत आहे. आता उच्च सिद्धांत मी सांगत नाही तुम्हाला, कारण जगन ब्रह्म सत्य, जगन मिथ्या, जीव ब्रह्म मनोपरा हा वेदाचा सिद्धांत आहे. ह्याच्यावर 4 वेद डिपेंड आहे. ह्याच्यावर 4 वेद भीतून प्रकट झाले या सिद्धांतावर. ब्रह्म सत्य, जगन मिथ्या, जीव ब्रह्म मनोपरा. जीव ब्रह्माहून कधीच भिन्न नाही. देह तुमचा कधीच टिकणारा नाही, तिथून ते कधीच खरा नाही आणि भगवंताहून कधीच प्रगट काहीच होत नाही. पण आपल्याला माहित नाही म्हणून आपण मी देह म्हणून कर्म करतो. कर्मापाशी असतो पण ज्ञानापासून दूर असतो, म्हणून मोक्ष नाही. कर्मातून फक्त शुद्धता आहे. कर्मातून पापाची निवृत्ती आहे, अज्ञानाची नाही. कर्मातून हे कर्म आहे आपण करायला गेलो, हे पाप जाईल तुमचं, पुण्य होईल. ज्ञानामध्ये पाप राहत नाही, पुण्य राहत नाही. प्रलयामध्ये कोणतं गाव उरते का? नदी नाले आले जातात का? त्याला म्हणता येतं का? सगळं एक. तसं ज्ञानामध्ये सगळं बाजूला जात, काहीच उरत नाही. न पाप न पुण्य. पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम. आता तुम्हाला गाडीत ते लिंग असतात मला म्हणलं, आमचं सत मार्गदर्शन झालं. आत्मस्वरूपाचं जेव्हा बुद्धिमत्व दर्शन होतं, बाकीचं आपोआपच कमी होतं. असं असतं. पाण्याचं मीठ बनलं तर पाण्याचा उपयोग झाला ना मिठानं. मीठ खा ना आता, त्यांना चव येते ना, बरोबर आहे का नाही? तसं पाण्याचं मीठ बनतं तर मिठामध्ये पण पाणी आहे कळतं. तसं भगवंत माझ्यामध्ये आहे, तो सगळा बनलेला आहे हे ज्ञानानं कळतं. प्रेरणा सांग, मी काय बोलले पाण्याचं मिठाचं? हॅलो प्रेरणा, हॅलो बेटा. कितीतरीचे पादप गंगा वाहत 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 जे स्नान करतात त्यांचं पाप काढते, अज्ञान काढत नाही, लक्षात ठेवा. पोखित तिरीचे पादप, गंगेच्या काठावर असलेले झाड पण तिच्यामुळे पोखतात, वाढतात. समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. ते पाणी गंगा कुठे जाते येऊन? समुद्राला मिळते. तशी ज्ञानानं बुद्धी भगवंताला मिळते. हे ओळखून कळावं लागतं. ते लिहिलं नसतं, पण हिचा प्रयास लावावा लागतो आपल्याला. जशी गंगा आता कोणीकडे गेली, ही वाहत वाहत समुद्रातून निघाली, समुद्रात भेटल्यात, आपण निघालो प्रदक्षिणा करायला. आणि कुठे जाणार करा? तिथे उगम असतात तिथे जाणार. तसं बुद्धी जेव्हा भगवंतापासून बनलेली आहे, बुद्धीचा भगवंताचा संबंध आहे, तिला भगवंताकडे जावं लागतं. जर ती कर्मात राहिली तर भगवंताकडे जात नाही, जन्म आणि मृत्यूकडे जाते. हे तुम्हाला सांगायसाठी आज गीता आहे, हे लक्षात ठेवा. जर भगवंताचं ज्ञान झालं नाही तर तुम्हाला मोक्ष नाही, जन्म आणि मृत्यू आहे. का? तेव्हा तुम्ही कर्म करता त्याचं पुण्य उत्पन्न होतं, ते भोगायला पुन्हा खाली यावं लागतं. जन्म आणि मृत्यू थांबायचे असेल तर पाप पुण्य संपण्यासाठी ज्ञान लागतं.
आणि ज्ञानासाठी संत लागतात आणि संतांसाठी अध्यात्म लागतं. अध्यात्म गीतेत बहुविध आहे. म्हणून अध्यात्मशास्त्र जेव्हा बुद्धीमध्ये प्रवाहित होतं बोधाच्या माध्यमातून, संतांच्या संगतीतून, रोजच्या चिंतनातून आणि स्वतःच्या अभ्यासातून, आयुष्याच्या अध्ययनातून जेव्हा आपण ती तपस्या करतो तर मन मुक्तीकडे जातं, भगवंत होतं, राम बनतं. राम तेच तीर्थ बनतं, त्याला कुठे जायची गरज नाही. आणि स्वतः तीर्थ असतो. प्रमाण देऊन सांगते तुम्हाला, हमेशा सांगते पाठामध्ये, लक्षात आहे ना माझ्या. तर त्या भगवंताची प्राप्ती आपल्याला होती तर तेच ज्ञानतीर्थ बनतो. त्याच्या दर्शनानं संतांच्या आपल्या पाप, ताप, दैन्य, दुःख, शोक, मोह, क्रोध, प्रारब्ध सुद्धा संतांना नजर टाकली तर बरोबर बदलतो. तुमच्या जयंतीमध्ये असे 10 उदाहरण आहेत. विचारा मॅडम झाले. बाबीच्या घरात पत्र होते, सुराख होती वरी. सूर्याच्या किरणामध्ये ताकद आहे ना, पाणी ओढून घ्यायची, पिकामध्ये फळ आणायची. जर सूर्य नाही पडला तर पीक येतं का? येतं का? तर सहज सूर्यामध्ये जी ताकद आहे तर संत ज्ञान सूर्य आहे. कळालं का? उदाहरण द्यायचं मला की ज्ञान काय आहे हे कळावं, वेदांत काय हे कळावं, संत काय असतात हे कळावं. त्यांच्या हृदयामध्ये पांडुरंग परमात्मा प्रगट असतो. 4 वेदाचं अधिष्ठान असतं. तिथं गीतेचं संपूर्ण फळ असतं आणि ओवीचं ज्ञान असतं. त्याला संत म्हणतात. पैसे घेणं, लुटणं त्याला संत नाही, कधीच नाही. माझं हमेशा सांगणं असतं की संत ओळखा. ब्रह्मविद्ता संत आहे, ज्ञान देणारा संत आहे, मुक्ती देणारा संत आहे, जीवाचं कल्याण करणारा संत आहे, जीवाचं दुःख संपवणारा संत आहे. त्याच्या हृदयात ग्रंथ ते संत आहे. तू काय का मला सांगा, तू काय का? पण मान्यच नाही मी जगाला हे. कारण आमच्यासारखी एकात तुमचे लाखो, आम्ही एक तुम्ही लाख. तुमचं आम्हाला पायाखाली ढकलतात तुम्ही. भूताचा बाजार तुमचा आहे की नाही? आहे ना भूताचा बाजार. काल पहिल्यांदा सत्संग झाला काय हे पाठ करून ठेवा. तुम्ही ह्या जन्माचं तुम्ही सुधारत नाही, पुढे जन्मात काम येईल तुम्हाला. तुम्ही चुकतच नाही वागलेचं घाण. पण तुमच्या अंगात संस्काराची भिन्न आहेत ना. वाचा गीतांच्या घरला. अरे बाप्पा गीतेचं सांग ना काही. तू काय का माझं ओवी सांग. तुझी भाबडे तुझ्याकडे दिले येतात, तुला संत म्हणतात, तुला दर्शन देतात, तुझ्या पाया डोकं ठेवतात, तर त्यांचं कल्याण कर, त्यांचं अज्ञान भस्मा कर, त्याच्या चित्तात ज्ञान भर, त्यांचा ब्रह्म त्याच्या हातात दे. तर बसून खुर्चीवर बसू नको तू. कारण कुठं काय करावं, कोण संते, कोण ग्रंथे, कोण वेदांते, कोण मुक्त देतो काहीच माहित नाही तुम्हाला. नाही बेटा, ओवी अशी लावून द्याल. आमचं एक सांगू, 3 दिवस मन धुतलं जातं का ताई? मन दाखवता येतं का? मन नाही का? मन दिसतं का? मन संपत नाही का? मन ब्रह्म होत नाही का? मन रामाचं नाही का? मन रामा जाऊ शकत नाही का? बोला. मन रामापाशी जाऊ शकतं बोधानं, मन राम होत ज्ञानानं, आणि मन जेव्हा देहातून सरकत वेदानं, ते देहाला सोडतं ब्रह्मज्ञानानं, ईश्वरामध्ये थांबतं बोधानं, ईश्वरमय बनतं वेदानं. त्याला म्हणते चिंतन. या वाचांचा मुरुस्त तेच कर धंदे. सांगा ना. 1-2 धावरीचे जंतूला बायका आहेत. आता ही तर ऐकत होती, आता काय प्रतिबंध झाला ऐकत नाही. तो तिचा विषय. पुण्य संपले की माणूस थांबत नाही माझ्यापाशी. अपघातच आहे. 1-2 धावरी त्याच्याकडे गेली मी मॅडमला घेऊन. आपल्या माहेरचं प्रेम असतं, तिला बघते अजून खूप माझीच वाटते ती. कारण स्वर्ग वृक्ष आहे, तो उलटा आहे, त्याचे मूळ वरती आहे, त्याला ब्रह्म म्हणले. तिची सुरुवात आहे, तिथून उत्पत्ती विश्वाची आहे, जीवाची शिवाची आहे, त्याला मूल म्हटलंय. त्याचा हे अर्थ आहे मूल. कळतं का तुम्हाला? हे उलट आहे, त्याची फांद्या खाली आहे, मूळ वरी आहे, मूळ ब्रह्म आहे, तिथून उत्पत्ती आहे, त्याच्या शक्ती आहे, आणि त्याच्या संबंधातून विश्व उत्पन्न झालं, जीव उत्पन्न झाले, शिव झालं, जगत झालं, माया झाली, आधी ब्रह्म झालं, पंचमहाभूत झालं, सगळं प्रकृती झालं, गुण झाले, सगळ्याच उत्पत्ती म्हणजे मूळ आहे. म्हणून ऊर्ध्व मूळ आहे. सांग तुला 15 वाजता तुम्हाला सगळ्यालाच आहे, कुणाच येत नाही. जायचं नाही यायचं, मंदिरात जायचं, दक्षिणा ध्वनी जावा आणि मन प्रसन्न व्हावं, ईश्वराच्या सोबत त्याने चटकन जावं. व्यवहार करताना पण ते मन जर भगवंतासोबत असेल, ज्याला ज्ञान कळलं असेल, ज्याला गीता बुद्धीत थांबली असेल,
त्याचा देह नाही, त्याचा ते शिव झाला. त्याचं दर्शन, त्याचा स्पर्श जगाला उत्कर्ष करतो. हे ज्ञानाचा प्रभाव आहे. संतांच्या संगतीमध्ये काय होत नाही, दुनिया होती. रामप्रभू काम दिले वशिष्ठ महामुनीकडे, कृष्ण का गेले संदीपनाकडं? माझ्याकडे वशिष्ठ रामायण, वशिष्ठ रामायण, वाल्मिकी नाही, वशिष्ठ रामायण, ज्यामध्ये वशिष्ठाचा आणि रामायणाचा संवाद आहे. खूप गोष्ट जास्त ठिकाण नाही इथे, तिकडे उत्तर काशीहून कुठून तरी आणले आमच्या गुरुबंधूंना आणि ते मला भेट म्हणून दिले. तुम्ही घ्या तुमच्याकडे. नाही, मी म्हणलं आहे का? म्हणलं नाही. त्यानं दिलं मला. कारण बुद्धिताद्वारे सांडल्या जातात, गोळा केल्या जातं. तिथे सामुग्री होती ध्यानाची, त्याला वेद म्हणतात. जेव्हा वेद हृदयामध्ये थांबतो तर हृदयातला परमात्मा सहज प्रगट होतो आणि बुद्धीचा त्याचं ऐक्य होतं. बुद्धी तिचं मिलन करती, त्याच्यामध्ये बुद्धी संपून जाती. त्याला म्हणतात ब्राह्म स्थिती. त्याला वेद कसा आत जातो. गीता म्हणजे वेद आहे, ओळी म्हणजे वेद आहे, ज्ञान म्हणजे वेदाचं अंग आहे आणि भगवंताचं स्वरूप प्रगट करणारा वेदच आहे. बुद्धीला ब्रह्म करणारा वेदच आहे. श्लोकाचा भावार्थ गीतेच्या ओवीतून जेव्हा गीतेची ओवी बनते तर मनाला मुक्तीच लागते, शक्ती संपती आणि वृत्ती बाधित होती आणि भगवंताची तिथे स्थिती प्रगट होती. तेव्हा हृदयामध्ये पांडुरंग प्रगटतो आणि ही मन बुद्धी चित्त अहंकाराची वीट त्यावर ईश्वर प्रगट होतो. तेव्हा ते जीव शो होतो. त्याच्या दर्शनानं, त्याच्या स्पर्शानं, त्याच्या आशीर्वादानं आपलं आत्मकल्याण होतं. त्याला ब्रह्मवेत्ता गुरु म्हणतात. जे ज्ञानमय असतात, ओवीच्या गाभाऱ्यात असतात आणि गीतेच्या शक्तीत असतात आणि चार वेदाच्या प्रवाहामध्ये बुद्धी असते, म्हणून ते ब्रह्मवेत्ते पुरुष असतात. ते साधारण नसतात. ते जगाला कळत नाही, सांगून बी समजत नाही, कारण त्यांचं भाग्य तेवढं नसतं. आपलं दुर्भाग्य म्हणून आपण वेदाकडे नाही, आपण देहाकडे. देह पडताना मन देहात नसावं. देह पडताना, श्वास बंद होताना, प्रारब्ध संपताना, जेव्हा आपला शेवट होतो तेव्हा आपलं मन खाली होतं. नावलिंग देह. पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, पंचप्राण, मनबुद्धी, 27 तत्व झाले. किती तत्व झाले? 27. त्याला म्हणतात लिंग देह. त्याचं नाव वासनात्मक, त्याचं नाव मनबुद्धी. आणि मन हे वायूचे, बुद्धी ही तेजाची आहे. हा देह वायुरूप असतो, हवेत तरंगतो. मन म्हणजे वायू आहे, वारं. आणि बुद्धी म्हणजे तेज आहे. बुद्धीने जे पाप केले, जे कर्म वाईट केले, जे अज्ञानात राहिली, त्याने जगताला आहे म्हणली, बुद्धी भगवंतापासून दूर गेली आणि ती ईश्वरापासून भिन्न झाली. म्हणजे भेदभ्रांती, अविद्या. त्या बुद्धीमध्ये अविद्या तशीच कायम राहिली. तर त्या कर्माचा साठा घेऊन, पाप पुण्य घेऊन, तो लिंग देहाचा जो साठा खाली उरतो तो जळत नाही. लिंग देह वारं जळतं का कधी? प्रेरणा. मन म्हणजे वायू. हो, नाही नाही, जळत नाही, ते जळतच नाही. वारं मन म्हणजे वायू. वारं जळतं का? नाही नाही. हा, बुद्धी म्हणजे अग्नी. अग्नीला अग्नी जाळेल का? नाही. अग्नीच्या शुद्ध सत्वापासून बुद्धी बनली, वायूच्या शुद्ध सत्वापासून मन बनलं आणि त्या मनानं अज्ञानात राहिलं. मग जे मन अज्ञानाते, देहाते, वासनेते, कर्माते, संसाराते, पोराते, प्रॉपर्टीते, अज्ञानाते, मोहाते, विषयाते, विकाराते, ते मन जळत नाही. तो लिंग देह खाली राहतो. स्थूल देह जळून खाक होतो. पंचमहाभूताचा, 25 तत्वाचा स्थूल देह 2 राख होतो. अस्थि खाली उरतात, जड असतात. त्या पृथ्वीची हाडं असतात, ते तुम्हाला पाण्यात टाकावं लागतात. हा देह इथं संपतो. पण ह्याच्यामध्ये राहणारा लिंग देह तसाच उरतो. त्याला वासनात्मक म्हटले. त्या बुद्धीमध्ये मी कर्माचा करता आहे, त्या मनामध्ये मी धरता आहे, मी कर्म केलेलं आहे, हे माझं घर आहे, हे माझे मुलं आहेत, हा माझा देह आहे. ही बुद्धी जेव्हा धारणा करते आणि तशीच शिल्लक राहती, त्याला म्हणतात लिंग देह तसाच उरला. मग ते खातं पुन्हा तयार होतं आणि पुन्हा त्या लिंग देहाला अन्य देहामध्ये भगवंत टाकतो आणि त्याच्या कर्मानुसार त्याला हिसाब होतो आणि पुन्हा त्याला यवना मिळतात आणि पुन्हा मग असं गंगेवर यावं लागतं, जावं लागतं. अनेका जाणे का दुसरा क्वेश्चन अनेका फिरायचंच आहे त्याला.
काय म्हणल्या तीच वृत्ती असती, तेच अंतःकरण असतं. फक्त उपाधी बदलली असती. कधी शेळीचा, मेंढीचा, कुत्र्याचा, मुंगसाचा, बैलाचा, गाईचा, म्हशीचा तुम्हाला देह मिळतो. आमचे काका म्हणायचे आता अंगाला संतूरला पुन्हा मोरी जमस वराह कळायला. आमचे गुरु आम्हाला सांगायचे आता देहासाठी, साबणासाठी, सोन्यासाठी भांडू नका. घरामध्ये कुणाचा छळ करू नका. कुणाचा द्वेष तयार करू नका. तर द्वेष करून कुणाचा जर तुम्ही सोबत घेऊन गेला ते पाप असतं. आणि मन साफ नसतं, तिथं भेद असतो, तिथं ज्ञान नसतं, तिथं पुण्य नसतं. म्हणून तुम्ही जर असं केलात तर तुम्हाला पुन्हा ते देह घ्यावा लागतो आणि मोहरीत बसावं लागतं. आणि मग काय खावं लागतं मी काय सांगू आता, इथं बोलायची भाषा आहे का? समजून घ्या, समजून घ्या. फक्त हाच देह, याच देही, याच डोळा पाहिला मुक्तीचा सोहळा. याच देही, याच डोळा पाहिला मुक्तीचा सोहळा. हे बघावा सोहळा, हे करत राहावं आणि भगवंताचं ज्ञान घेत राहावं. देहामध्ये परमात्मा आहे ह्याच्याकडे जावं. बुद्धीने स्वतःला ओळखावं. वेदांताचं ज्ञान ग्रहण करावं आणि अज्ञानाला मारून लिंग देहाला नाश करून ब्रह्मज्ञानानं लिंग देहाचा नाश होतो. कर्मानं होत नाही. आणि आपण काय करतो ते बायाला कळत नाही. मी कर्मात आहे, मी उपासनेत आहे, मी ज्ञानात आहे, मी विवेकात आहे, का मी संसारात आहे, का मी मोहात आहे, की मी पुण्यात आहे, का मी कुठे आहे हे पण कळत नाही. आपला पत्ताच माहित नाही. मग मी कर्म करते तेव्हा कर्माला धारण करणारं मन आहे का? का कर्मातून बाहेर निघणारं माझ्याकडचे ज्ञान आहे का? कर्मात राहणारं मन अज्ञानी वृत्ती आणि कर्म करून सोडणारं मन ज्ञानी वृत्ती. कळालं? सांग दोन वाक्य सांग. कर्माला धारण करणारं मन अज्ञानी वृत्ती आणि कर्मातून निघणारं मन ज्ञानी वृत्ती. भेटतात. मी वाचलं का खाली, बघितलं खाली, असं रोज नवीन निघतं. आणि विचारा 1.5 तास वाणी थांबत नाही. पाठ 1 तास असून बुद्धी 1.5 तास. माझं नाही, माझ्या गुरूंचं आहे. जसं आपण जन्माला आलो तो आईमुळे. तिने कष्ट केले, तुम्हाला वाढवलं, तुम्हाला एका घासानं तुम्हाला भरवलं. तर ते शक्ती कुणाचं आईचं. तसं आमचे गुरुजी आहे, आमचे महाराज काका, त्यांच्यापाशी आम्ही वाढलो. काही महादेवासमोर आहे, पुन्हा पुन्हा सांगा वाटत नाही. त्या बायकाला वाटतं आपली स्तुती करते. कधीच संसारात मन रमले नाही. ग्रंथ मी महाराज, ग्रंथ महाराज. 3, 4, 5 वेळाचे पाठ. 8:30, 9 ला तू कुठे कसरी भागाची टाकाची निघायचं. काढते नव्हती ना तर घरा बसायला सांभाळ तिला. कुठे गेली कुठे गेली भीती. ते देवाला दिलीच नाही, अक्कल नाही मला. देऊ नकच मला, देवीला काढतेच नाही. एवढं दिलं, एवढ्या पोरी दिल्या जीव लावणाऱ्या. कुठे सांगत नाही तुम्ही बघतात. मॅडम मला वाकू द्या का खाली, मला खुशी बघत नाही मॅडम. माझ्या येणं पवित्र झालं, अपवित्रता गेली. अज्ञान कुठे गेला, देवबाबा कुठे गेला? काही करला झालं होतं. काळेश्वर हे बेटा जना आहे. जना घेऊन देईन मला काळेश्वरला. आम्ही वरच्या पारीवर आणि ती लाट खात्या बरोबर आहे. काय करतो सांगा ताई? ऐका. का जगाचे अर्ध फेडतो, स्त्रियेची रावळ उघडितो. निघे जैसा भास्वतू प्रदक्षिणे, निघे जैसा भास्वतू प्रदक्षिणे. भास्वतू म्हणजे सूर्य. सूर्य निघाला, पृथ्वीला प्रदक्षिणा करतो की नाही? कशामुळे प्रदक्षिणा करतो? ऐका. जगाचे अंध फेडतो, अंधार नाहीसा करतो. ऐका. सूर्य उगवतो, पृथ्वी प्रदक्षिणा घालतो, चौकड फिरतो पृथ्वीभोवताली आणि अंधार काढतो. बघा. स्त्रियेची रावळ उघडीत. बघा. मंदिर, कमळ दिसते तुम्हाला, बरोबर आहे ना? समुद्रातलं कमळ फुलतं, मंदिरातला देव दिसतो, शेतातलं पीक फुलतं आणि जगाचा अंधार दिसतो. देवार सुरू होतो. तसा ज्ञान सूर्य हृदयात आल्यावर भगवंत दिसतो. मला हे सूर्य जगत दिसतं आणि ज्ञान सूर्यानं परमात्मा दिसतो. आता मला वेळ नाही, आपला टाइम संपलाय. पुढच्या आपण सांगू. 5 वेळा घेतो थांबते पुढच्या. तैसी बांधली सोडित, उडाली काढित, साकड फेडित अर्थाची या. बुडाल्या लोकांना वर काढते ज्ञान.
साकडं म्हणजे इच्छा पूर्ण करतो. अज्ञान भस्म होतं, बुद्धी शांत होती, ब्रह्मसत्वात विलीन होती आणि अंतरंगात त्या पांडुरंगाची भेट होती. ती आमच्या ज्ञानाची रीती. मंडळी प्रधान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु रंगनाथ महाराज की जय. सब साधु संतन की बजरंग बली